मधली सुट्टी गमतीची. मित्रांनो, शाळेत पाऊल ठेवल्यापासून ज्याच्या वाट पाहतो त्या विषयावर मी बोलणार आहे. गणिताचं धडं सुटो किंवा न सुटो, गणिताचं धडं सुटो किंवा न सुटो, इतिहासाच्या तासाला इतिहास घडो किंवा न घडो, इतिहासाच्या तासाला इतिहास घडो किंवा न घडो, पण एक गोष्ट आपल्या सर्वांना बरोबर कळते, ती म्हणजे मधल्या सुट्टीची घंटा. आवर्जून वाट पाहतो आम्ही दुपारी 12 वाजण्याची, आवर्जून वाट पाहतो आम्ही दुपारी 12 वाजण्याची, कारण वेळ झाली असायची आमच्या आवडत्याच्या मधल्या सुट्टीची. शाळा सुरू होते, पहिले 2-3 तास होता, पण 4थ्या तासाला खरी परीक्षा सुरू होते, ती म्हणजे भिंतीच्या घड्याच्या काट्याची. कधी तर छोटा काटा वर जातोय आणि कधी मोठी घंटा ट्रिंग ट्रिंग वाजते, याचीच आम्ही वाट बघत असतो. अरे वाजले किती अजून, असा प्रश्न आम्ही बापाच्या शेजारच्या मैत्रिणीला खुणवणच विचारतो आणि मग तो जादूचा क्षण येतो, ट्रिंग ट्रिंग बेल वाजते. त्या क्षणी आपल्यावर कुठून इतकी शक्ती येते कुणास ठाऊक. आपण बापाच्या चपाळीने दप्तर उघडतं. सर किंवा मॅडम वर्गात बाहेर जाण्याची वाटही न पाहता डबा हातात घेऊन वर्गात बाहेर पडतो. ते पाहून वाटतं जणू आपण एखाद्या मोठ्या मंडळात निघालो आहे की काय, किंवा छत्रपती शिवरायांचे मावळे आहे की काय, असा भास होतो. तुमच्यापैकी कुणाला दुसऱ्याचा डबा खायला आवडतो? हो, ही तर खरी मज्जा आहे. कुणाच्या डब्यात काय आहे याची आधी इंक्वायरी. एकाचा डबा उघडला की त्यातले पोहे दुसऱ्याच्या तोंडात, दुसऱ्याच्या डब्यातली मॅगी तिसऱ्याच्या तोंडात. गंमत म्हणजे आई कितीही आवडीची भाजी दिली असली तरी आपल्याला मित्राचा हे चविष्ट, हे वास्तविक सत्य आहे. खरं आहे ना निवड मित्रांनो. 5 मिनिटात डबा संपतो, मग चालू होता दंगा. मैदानावर सर्व मित्र मिळून मग सोबत मजा करणे. कुठे कबड्डी खो खो तर कुठे लपंडाव असतो, कुठे मामाचं मात्र काळ्यात तर कुठे पळण्याची शर्यत असते, कुठे क्रिकेटचा डाव रंगतो. बाबांनी दिलेला रुपया खूप जपून ठेवायचा. शाळेजवळील दुकानातून बिस्किट चॉकलेट घेऊन सर्व जण मिळून खायचे. उरलेले 15 ते 20 मिनिटात जिंकायचे स्वप्न पाहायचे. त्यावेळी कुणाचे शर्ट बाहेर तर कुणाचे बूट मळायचे. सर्वात जास्त गर्दी असते पाण्याच्या नळाजवळ. पाणी पिण्यासाठी झालेली धक्काबुक्की मुंबईच्या लोकल ट्रेनपेक्षा कमी नसते. अर्धे पाणी पोटात तर अर्धे पाणी युनिफॉर्मवर सोडून सर्वजण तृप्त होतात. म्हणून गुरुजनांना थोडीशी विनंती करावीशी वाटते. अहो, मधली सुट्टी आनंदाची आहे. अहो, मधली सुट्टी आनंदाची आहे. आहे आमच्या हक्काची, आहे आमच्या हक्काची. मग माझा आनंद आहे आमचा खरा. जरा वेळ वाढवता आली तर पहा जरा, जरा वेळ वाढवता आली तर पहा जरा. वर्गातील गमतीच्या रीती मैदानात गप्पा याच मधल्या सुट्टीत रमतात. जशी वेळ पुढे झाली तसतशी या आनंदाला दृष्ट लागण्याची चांगल्याची. आणि घंटा वाजली की पोटात दुखू लागायचं. अर्धवट राहिलेलं ते तासाने सोडून उद्या पुन्हा मजा करू असे सर्वजण एकमताने ठरवायचे. घामाने थपथपलेले लाल झालेले चेहरे घेऊन वर्गात धापा टाकत वर्गात जायचे. पण मन मात्र अजून मैदानावरच उठवायचे. सुट्टीची वेळ गेली जर पंख लावून, सुट्टीची वेळ गेली जर पंख लावून. पुन्हा मोठी घंटा मन घेते रुसून, पुन्हा मोठी घंटा मन घेते रुसून. वाटते देवाजवळ 1 तास अजून मागावा, वाटते देवाजवळ 1 तास अजून मागावं. पण आता वर्गात जाऊन शांत बसण्याचा नियम पाळावा. पण आता वर्गात जाऊन शांत बसण्याचा नियम पाळा. मधली सुट्टी तर शाळा पिंजून काढण्याची आजादी होती. भांडण काढायचे, एकमेकांची उठवायची याची प्लॅनिंग करण्याची जरूर एक मोफीलच होती. म्हणून शेवटी जाता एवढेच सांगते, सफर कल्पिता सफर आज विचार है, माना कुछ उम्मीदें टूटी है, पर कुछ ख्वाहिशें अभी भी बाकी है, पर कुछ ख्वाहिशें अभी भी बाकी है. व शेवटी सर्वांचे आभार मानते की त्यांनी आमच्या मनातले बोलण्याचा विषय दिला. ही सुट्टी अशी